नमस्कार. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आत्ता एक झुरळांचं मोठं आंदोलन झालं, ज्याच्यामध्ये धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा त्यांनी मागितला आणि तो मोदी सरकारने म्हणजे भाजपच्या सरकारने तो दिला. म्हणजे धर्मेंद्र प्रधानांना तो द्यायलाही लावला. खूप आधीच त्यांनी तो खरं तर द्यायला हवा होता. ठीक आहे, उशीर झाला पण निदान तो दिला तरी. ह्याच्या आधीच्या सरकारांनी म्हणजे 2014ला नरेंद्र मोदींचं सरकार आलं, त्याच्या आधीच्या काळामध्ये थोडंसं आपण बघूया की किती विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, किती पेपरफुटीची प्रकरणं घडली. आणि 2004 ते 2014 या काँग्रेसच्या प्रणित UPA सरकारमध्ये म्हणजे मनमोहन सिंगांचं सरकार आणि सगळे UPAचं सरकार होतं, त्या काळामधलं थोडं आपण बघूया काय काय घडलं आहे ते. तर एकूण 2004 ते 2014मध्ये 72 घटना घडलेल्या आहेत पेपर फुटण्याच्या. आणि हा संदर्भ आहे wire.in या वेबसाईटवरती 6 जून 2026. तर या पेपर फुटीमुळं किंवा अन्य सरकारी गलथानपणामुळं त्या कालावधीमध्ये किती विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागली याची आकडेवारी पण त्यांनी दिलेली आहे. 2004 ते 2008 या काळामध्ये 28,913 विद्यार्थी आणि 2009 ते 2004 या दुसऱ्या UPAच्या काळामध्ये 36,913 विद्यार्थी. एकूण 65,826 विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला पेपर फुटीमुळं. हे म्हणजे आज जे राहुल गांधी आणि सगळे जे काय धरणं धरतायत आणि त्यांना जो काय प्रचंड विद्यार्थ्यांचा पुळका आलेला आहे, तर हा किती धादांत खोटा आहे हे सांगण्यासाठी. याच्यात मी कुठेही भाजपचं समर्थन करत नाही आहे, भाजपचं अजिबात मी त्याच्या पाठीशी उभा राहणार नाही. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. पेपरफुटी हा अत्यंत भयानक असा गुन्हा आहे आणि त्याच्यासाठी धर्मेंद्र प्रधान राजीनामा दिला. हा आधीच द्यायला हवा होता, हे माझं मत आहे. पण म्हणून हे सुटत नाहीत. म्हणजे जे आज अगदी सीता सावित्रीचा अवतार असल्यासारखे जे काही दाखवत आहेत, तर त्यांचा जरा आपण इतिहास बघूया. फार मागचा नाही, आत्ताचाच म्हणजे 14च्या आधीचाच. तर 2004 ते 2014 एकूण 65,826 विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पेपरफुटीमुळं त्यांनी आत्महत्या केल्या. हा संदर्भ आहे ॲन्युअल रिपोर्ट्स नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो म्हणजे NCRB. आता शिक्षण मंत्री कोण कोण होते? अर्जुन सिंग होते 2004 ते 2009. कपिल सिब्बल होते 2009 ते 2012 आणि MM पल्लम राजू होते 2013 ते 2014. हे केंद्रीय शिक्षण मंत्री होते. ह्यातल्या एकानेही 65,826 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली पेपर फुटीमुळं. म्हणून एकानेही राजीनामा दिलेला नाही. सोयीस्कररित्या काँग्रेसवाले जे आज निदर्शनं करतायत ते पूर्णपणे विसरून गेले. आत्ता त्यांच्याच कर्नाटकामध्ये सुद्धा पेपरफुटी झाली. त्या आपचा जो केजरीवाल जिथे आलेला होता, मला कळत नाही की कुठलं म्हणजे यांना काहीच चाड नाही आहे का? यांना काही कसलीच लाज वाटत नाही का? कसलीच लाज नाही. अरे आपण इतकं शेण खाल्लं आहे, आपल्याला काय अधिकार आहे दुसऱ्यांनी शेण खाल्ल्यावर त्याला बोलण्याचा? म्हणजे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला योग्यच झालंय ते. त्याच्यात काही फार अधिकाराला पाहिजे होतं त्यांनी खरं तर. काही वाटत नाही या लोकांना. म्हणजे मी सत्तेत असताना मी घाणेरडा वाटेल तसा वागणार. संविधानचं पुस्तक घेऊन फिरतात, रोज उठून त्या संविधानचं वाटोळं करतात. यांच्याच आजीनी, यांच्याच आजोबांनी, यांच्याच वडिलांनी त्या संविधानामध्ये असंख्य गोष्टी घुसडल्या. सेक्युलरिझम हा गोष्ट घुसडली, सर्वधर्म समभाव हा शब्द घुसडला. या संविधानाला फाट्यावर मारून यांच्या आजींनी आणीबाणी आणून दाखवली. मुस्लिम पर्सनल लॉ आणला, वक्फ बोर्ड कायदा आणला. यांच्यामुळंच काश्मीरचा प्रश्न इतके दिवस चिघळत राहिला. कसलीच शरम वाटत नाही हो. हा केजरीवाल राजीनामा मागतो. कुणाचाही राजीनामा मागण्याचा केजरीवालला काय अधिकार आहे हो? जेलमध्ये होता मुख्यमंत्री म्हणून, जेलमधला मुख्यमंत्री, तेव्हाही राजीनामा दिला नाही. काही चाड नाही, काही. कसली घाणेरडी माणसं तयार झाली होई.
उद्विग्न व्हायला होतं. उद्विग्न व्हायला होतं. भाजप पण काय ग्रेट आहे बाबा, सगळं सॉलिड चाललं आहे असं अजिबात नाही आहे. पण दगडापेक्षा वीट मऊ आहे, एवढंच. ते दिला तरी राजीनामा, नुसतं देऊन थांबले नाहीत. पुन्हा अशा पेपरफुटीच्या घटना घडू नयेत म्हणून ज्या उपाययोजना करायला पाहिजेत त्या नरेंद्र मोदी करतायत. फार गरजेचं आहे आणि ते करतायत. ज्याचं जे चांगलं आहे त्याचं कौतुक केलंच पाहिजे. पण ह्यांना काय नैतिक अधिकार आहे? मनात आलं ते शेअर केलं तुमच्याबरोबर. धन्यवाद. आवडलं तर जास्तीत जास्त शेअर करा.